15 जून उलटूनही पाऊस आलाच नाही. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या खोळंबल्यात. गेल्या वर्षी याच कालावधीत 50% पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. मात्र यंदा केवळ 2% लागवड झाली. शेतकऱ्यांनी बियाणं आणि खतांची खरेदी करून तयारी केली असली तरी आभाळ कोरडं आहे. त्यामुळे खरीपात धोका होण्याची शक्यता, तशी भीती व्यक्त होती. जालन्यातल्या शेतकऱ्यांशी याचबाबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी. अर्धा जून उलटून गेलाय, मात्र जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जालना जिल्ह्यात मान्सून पूर्व किंवा मान्सून पाऊस जो आहे तो पडलेला नाही, त्यामुळं बळीराजा जो आहे तो आता चिंतेत सापलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर खरीप हंगामाची शेती मशागतीची कामं शेतकऱ्यांची पूर्ण झालेली आहे. अशा प्रकारे शेतामध्ये कपाशी लागवडीसाठी शेत जे आहे ते रेडी करण्यात आलेलं आहे. मात्र या शेतकऱ्यांना जी आहे ती पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे. आज 15 जून उलटून गेलाय, मात्र जिल्ह्यामध्ये पाऊस पडला नाही, त्यामुळं कुठेतरी हा खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता जी आहे ती आता निर्माण झालेली आहे. जिल्ह्यामध्ये जवळपास 50% पेरणी जी आहे ती पूर्ण झालेली होती. मात्र अद्याप जालना जिल्ह्यामध्ये केवळ 2%च पेरणी जी आहे ती पूर्ण झाल्याची माहिती आहे. त्यामुळे शेती बळीराजा जो आहे तो शेती पूर्व मशागतीचे कामे आटपून आता पावसाच्या प्रतीक्षेत असलेला आपल्याला पाहायला मिळते. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, सिंदी काळेगाव, जालना.